बरेचदा तुम्ही बघितलं असेल की किचनमध्ये काम करताना खूप जास्त पसारा होतो. वेळेवर एकही वस्तू मिळत नाही. त्याचं कारण की आपल्याला किचनला ऑर्गनाईज करण्याची गरज आहे. किचन जर वेल ऑर्गनाइज असेल ना, तर किचनमध्ये काम करताना पसाराही होत नाही आणि प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळणार. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत किचनला ऑर्गनाईज करण्यासाठी अगदी सोप्या सोप्या ट्रिक शेअर करणार आहे. तर मला सांगा की आपल्या किचनमध्ये सर्वात जास्त पसारा कुठे होतो? माझ्या मते तर मला वाटतं सिंक एरियाजवळ. कारण आपल्या सिंक एरियामध्ये बरेचदा भांडे ठेवलेले असतात, भांडे घासायचं साबण ठेवलेलं असतं, काही क्लिनिंगशी रिलेटेड सामान ठेवलेलं असतं. या व्यतिरिक्त बरेचदा भांडे घासायचं बास्केट देखील तिथेच ठेवलेलं असतं. त्यामुळे या एरियात सर्वात जास्त पसारा होतो आणि आपलं किचन दिसायला घाण दिसतं. त्यामुळे जर तुम्हाला किचनला वेल ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर किचनचा जो सिंक एरिया आहे तो ऑर्गनाइज करा. त्यासाठी आजकाल मार्केटमध्ये सुंदर सुंदर ऑर्गनायझर मिळतात, ते तुम्ही विकत घेऊ शकता. हा ऑर्गनायझर मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे, पण बरेच जण मला विचारतात की हा टिकाऊ आहे का? तर गेले 1-1.5 वर्षापासून हे ऑर्गनायझर मी यूज करते आहे आणि बघू शकता हे ऑर्गनायझर एवढं युजफुल आहे की यामध्ये सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. बघा, कमी जागेमध्ये भांडे घासायसाठी जे लिक्विड लागतं ते देखील ऑर्गनाइज झालेलं आहे, हँड वॉश, त्याचबरोबर ओटा पुसायसाठी जो टॉवेल आपण यूज करतो ते देखील मी व्यवस्थित एकाच ठिकाणी ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. फक्त हे ऑर्गनायझर यूज करताना माझ्या लक्षात आले की हे लोखंडाचं असल्यामुळे याला गंज चढू शकतो, पण हे तुटणार नाही. गंज चढलं तरी तुम्ही याला कलर करून पुन्हा वापरू शकता. त्यानंतर बरेचदा आपण काय करतो की ओटा वाईप करण्यासाठी जो वापरणारा वायपर असतो तो आपल्या सिंकमध्ये असाच ठेवलेला असतो. त्यामुळे त्याला फंगस लागू शकतं, इवन खाली तो पसाराही करणार. त्यासाठी याला वर्टिकली असं कुठेतरी हँग करा. आजकाल मार्केटमध्ये अडेसिव्ह हुक मिळतात, तर तेच मी तिथे स्टिक केलेलं आहे आणि त्यानंतर वायपर एका साईडला मी असा अडकवून ठेवलेला आहे, जेणेकरून ओट्यावर पसारा होणार नाही. त्यानंतर सिंक एरियाच्या खाली जो कॅबिनेट आहे त्यामध्ये मी माझी डस्टबिन ठेवते. कारण तो एरिया असा आहे की तिथे मला डस्टबिनच ठेवावी लागते. इवन मला डस्टबिन ठेवायसाठी दुसरी कुठलीही जागा नाही. जसं माझं किचन आहे त्याला बाल्कनी नसल्यामुळे मला डस्टबिन तिथेच ठेवावी लागते. त्यामुळे इतर वस्तू मी तिथे ठेवू शकत नाही. तर मी काय केलं की डस्टबिनशी रिलेटेड लागणारं जेवढं काही सामान आहे तिथेच व्हर्टिकली ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. जसं गार्बेज बॅग आपल्याला डस्टबिनमध्ये टाकावी लागते. जर ती वेळेवर टाकली नाही तर घरातली इतर जण त्यात कचरा टाकतात. त्यामुळे मी त्यासाठी एक ऑर्गनायझर बनवलेला आहे. हा ऑर्गनायझर DIY आहे आणि तुमच्यासोबत ऑलरेडी एका जुन्या व्हिडिओमध्ये मी शेअर केला आहे. तुम्ही वाटेल तर तो जुना व्हिडिओ पाहू शकता, नाहीतर एंड स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी टॅग करते. तर बरेच दिवसापासून मी ही डस्टबिन वापरते आहे, पण मी नोटीस केलं की यामध्ये गार्बेज बॅग टाकली तर ती जास्त काळ एका जागेवर टिकत नाही, आतल्या साईडला फसल्या जाते. त्यामुळे कचरा काय होतो की डस्टबिनमध्ये सांडतो आणि डस्टबिन आपल्याला वारंवार क्लीन करावी लागते. तर त्यासाठी मी ही या डस्टबिनच्या बाजूला अशी इलॅस्टिक बांधलेली आहे आणि ही गार्बेज बॅग नेहमी मी त्या इलॅस्टिकमध्ये फसवत असते. आता कितीही गार्बेज बॅग पूर्णपणे भरली तरी ती हलत नाही. खूप दिवसापासून हा हॅक मी यूज करते आहे. यातल्या जेवढ्या काही ट्रिक आहे मी तुमच्यासोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेल्या आहे, पण आज म्हटलं की असा एक सिंगल व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत शेअर करावं. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की ओल्या कचऱ्याची डस्टबिन आणि सुक्या कचऱ्याची डस्टबिन नेहमी वेगळी ठेवायची. तर मी ओल्या कचऱ्याची डस्टबिन ओट्यावर ठेवलेली आहे आणि सुक्या कचऱ्याची डस्टबिन अशी सिंकच्या खाली ठेवलेली आहे. त्यानंतर रोज झाडूशी रिलेटेड जे काही सामान लागतं, जसं डस्टबॅन आहे, याचबरोबर मिनी डस्टबॅन आहे, मी असं वर्टिकली अडेसिव्ह हुकच्या थ्रू इथे हँग केलेलं आहे. खाली जर ठेवलं तर खालची जागाही खराब होणार आणि वारंवार ती जागा क्लीन करताना या वस्तू आपल्याला उचलाव्या लागणार. त्यामुळे जेवढं जमेल तेवढ्या वस्तू तुम्ही अडकवायचा प्रयत्न करा, जेणेकरून ते क्लीन करायलाही सोपं दिसतं आणि खालच्या जागेवर पसारा देखील दिसणार नाही. त्यानंतर सिंकच्या एका साईडला मी अशा प्रकारची डस्टबिन ठेवलेली आहे. तुम्ही वाटेल तर कुठलाही पेंटचा बॉक्सही ठेवू शकता. मी बरेच दिवस यूज केले, पण रिसेंटलीच मी ₹150 ही डस्टबिन मागवलेली आहे आणि बघू शकता या डस्टबिनमध्ये जी प्लास्टिक आहे ती झाकणाच्या आत फसल्या जाते. त्यानंतर सिंकला क्लीन करायचं जे स्क्रबर आहे मी अशा प्रकारच्या एका सोपकेसमध्ये ठेवलेला आहे. हा सोपकेस देखील युजफुल आहे. यामध्ये पाणी जमा होतं. त्यानंतर ते पाणी आपण फेकू शकतो व खालच्या साईडला मी एक डोरमॅट देखील टाकलेली आहे, जेणेकरून भांडी घासताना जे पाणी पडतं त्यामुळे बरेचदा आपली टाईल्स खराब होते आणि ते पायाने पाणी आपल्या किचनमध्ये पसरतं. तर डोरमॅट ठेवली तर खालचा एरिया ओला होत नाही. तर बघा, असं सिंपल पद्धतीने जर आपण आपला सिंक एरिया ऑर्गनाइज करून ठेवला तर त्यावर पसारा दिसत नाही. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जर का आपलं किचन छोटं असेल तर सर्वात जास्त पसारा होतो तो किचन ओट्यावर. कारण रेग्युलर लागणारं जेवढं काही सामान असतं ते आपण किचन ओट्यावरच ठेवतो. तर माझ्या बाबतीतही असं आहे की किचन ओटा छोटा आहे, या व्यतिरिक्त स्टोरेजही कमी आहे.
त्यामुळे रेग्युलर स्वयंपाकाला लागणारं सामान, या व्यतिरिक्त चहासाठी लागणारं सामान मी सगळं ओट्यावर ऑर्गनाईज करून ठेवते. तर बरेचदा काय होतं की हे सामान आपण डायरेक्टली ओट्यावर ठेवतो, त्यामुळे किचन ओटा देखील क्लीन करताना हे सामान आपल्याला वारंवार हलवावं लागते. त्या व्यतिरिक्त हे सामान जर आपण डायरेक्टली ओट्यावर ठेवलं ना, तर किचन ओट्यावर खूप जास्त पसारा होतो. तर त्यासाठीच मार्केटमध्ये आजकाल ना खूप सुंदर सुंदर ऑर्गनायझर आहे. हे ऑर्गनायझर तर मी खूप पहिले विकत घेतलेले आहे आणि खूप ड्युरेबल आहे, कारण हे लोखंडाचे ऑर्गनायझर आहे. या व्यतिरिक्त स्टोरेज स्पेस देखील चांगली आहे. तर तुम्ही वाटेल तर या पद्धतीचेही ऑर्गनायझर घेऊ शकता, जसे मी माझ्या ओट्यावर ठेवलेले आहे. नाही तर तुम्हाला वाटेल तर आजकाल लाकडी ऑर्गनायझरही येतात, पण ते तुटू शकतात. या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये ओलावा येऊन त्याला फंगस लागू शकतं. त्यामुळे मी अशा प्रकारे लोखंडी ऑर्गनायझर घेतलेले आहे आणि गेल्या 7-8 वर्षापासून हे ऑर्गनायझर यूज करते आहे. तर त्या ऑर्गनायझरमध्ये मी रेग्युलर लागणारे जे सामान आहे, चहाशी रिलेटेड, साखरेचा, त्याचबरोबर पत्तीचा डब्बा, इवन मिठाचा डब्बा देखील ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. बरेच दिवसापासून मी मिठासाठी प्लास्टिकचा डब्बा वापरत होते, जो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे इथे काचेचा डब्बा मी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण काय करतो की पोळ्या लाटताना खालच्या साईडला मला असा एक कागद टाकायची सवय आहे. तर तो कागद जर डायरेक्टली बाहेर ठेवला तर त्याला थोडं ना थोडं पीठ लागलेलं असतं, त्यामुळे त्याला मुंग्या वगैरे लागू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या एका डब्यात तो ठेवलेला आहे. त्यानंतर रोज पोळ्या करण्यासाठी जे पीठ लागतं ते अशा प्रकारच्या एका स्टीलच्या डब्यात ठेवलेलं आहे. तेला तुपाची बाटली ठेवलेली आहे आणि रोज स्वयंपाकासाठी लागणारं तेल अशा प्रकारे एका बास्केटमध्ये मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर बघा, असे ऑर्गनायझर यूज केल्यामुळे जेव्हाही मला ओटा क्लीन करायचा असतो ना, जस्ट हे ऑर्गनायझर मला साईडला सरकवायचे असते आणि ओटा इझिली क्लीन होतो. जर या सगळ्या वस्तू मी डायरेक्टली ओट्यावर ठेवलेल्या असत्या तर ओटाही क्लीन करायला मला खूप डिफिकल्ट झालं असतं. या व्यतिरिक्त त्या वस्तूंचा ओट्यावर पसाराही झाला असता. तर तुम्ही देखील तुमच्या ओट्यावर डायरेक्टली वस्तू ऑर्गनाईज करत असाल तर एकदा अशा प्रकारच्या ऑर्गनायझरमध्ये इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचं जे किचन आहे ते वेल ऑर्गनाईज दिसेल. माझ्या किचनमध्ये कंटेनर्स ठेवायसाठी अशी पॅन्ट्री बनवलेली आहे, पण किचनमध्ये जागा कमी असल्यामुळे आता ही पॅन्ट्री देखील फुल झालेली आहे आणि मला या पॅन्ट्रीमधले काही ऑर्गनायझर कमी करायचे होते. जसं मसाल्याचे डबे, जे आपल्याला रेग्युलर वापरण्यासाठी हँडी असायलाच हवे. तर मी पहिल्यांदा हे ओट्यावर ठेवायचा प्रयत्न केला, पण डायरेक्टली जर ओट्यावर ठेवले असते तर ओट्यावर पसारा झाला असता. त्यामुळे हा ऑर्गनायझर मी माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये यूज करत होते, पण आता नवीन ड्रेसिंग टेबल घेतला आहे, त्यामुळे हा ऑर्गनायझर माझ्याकडे होता आणि हा ऑर्गनायझर देखील मी गेल्या 5-6 वर्षापासूनच यूज करते आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि दिसायलाही छान आहे आणि अगदी 250 की 300च्या रेंजमध्ये मागवलेला होता. तर मी विचार केला की या ऑर्गनायझरवर हे मसाल्याचे डबे ऑर्गनाईज करून ठेवले तर पॅन्ट्रीमधली जागाही रिकामी होईल, हा कॉर्नरही दिसायला छान दिसेल. इवन मला मसाल्याचे डबे रोज लागतात, त्यामुळे हँडीही असणार. त्यामुळे अशा प्रकारे माझ्याकडे जे काही मसाल्याचे डबे होते जे मी रेग्युलर वापरते ते मी या ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले. आणि त्यानंतर एक फ्रूट बास्केट मागवली होती, पण ही फ्रूट बास्केट मोठी आहे, पण ज्यांच्या घरी खूप जास्त क्वांटिटीमध्ये फ्रूट्स आणलं जातं, जसं माझ्याकडे रेग्युलर फ्रेश फ्रूट आणलं जातं, त्यामुळे जास्त काही फ्रूटचा पसारा राहत नाही. त्यामुळे विचार केला की जे नमकिन्स असतात त्याचा देखील किचनमध्ये पसारा होत होता, हे कुठं ठेवावं मला कळतच नव्हतं. पॅन्ट्रीमध्ये ठेवलं राहत होतं आणि वेळेवर मिळत नव्हतं. त्यामुळे मी काय केलं की या बास्केटचा उपयोग अशा प्रकारचे जे नमकीन आहे ते ऑर्गनाईज करून ठेवायसाठी केलेला आहे. पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये चिलटा वगैरे फ्रूट्सवर येतात, मग अशा वेळेस फ्रूट बास्केट म्हणूनही याचा उपयोग मी करू शकते. पण सध्या तरी मला याची गरज नव्हती, त्यामुळे इथे मी नमकीन ऑर्गनाईज करणार आहे. आणि याला जे वरचं झाकण दिलेलं आहे ना ते प्लेन आहे, मीन्स त्यावर आपण दुसरी वस्तूही स्टॅक करू शकतो. त्यामुळे एक्स्ट्रा स्पेस देखील फ्रूट बास्केट ऑर्गनाईज करण्यासाठी लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे मी किचनचा हा कॉर्नर ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. बघा, आता पसाराही दिसत नाही आणि ओट्यावर जागा देखील भरपूर राहिलेली आहे. त्यानंतर अगदी गॅसच्या खाली जे कॅबिनेट दिलेलं आहे त्यामध्ये मी रेग्युलर वापरणारे सामान ठेवलेले आहे. जसं पोळपाट मी डायरेक्टली ओट्यावर ठेवत नाही, कारण मग ते ओपनमध्ये ठेवलं तर किडेही लागू शकतात. त्याचबरोबर गॅस बर्नर सेवर ते देखील तिथेच ठेवलेले आहे. त्याचबरोबर मसालेदानी देखील ठेवलेली आहे. यामध्ये मी सगळे मसाले थोडे थोडे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. इवन खडे मसाले देखील मधल्या डब्यात ठेवलेले आहे, जेणेकरून बरेचदा घाई गडबडीत काय होतं की आपला चिकट हात कॅबिनेट्सला लागतो किंवा कुठल्या डब्याला लागतो की मग तो तसाच राहतो. त्याचबरोबर हिंग, कलर डब्बा सगळं मी या एकाच मसालेदानीमध्ये अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. आणि अगदी स्वयंपाक जिथे करते ना त्याच कॅबिनेटमध्ये मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला लागणारे मेन भांडे आणि इम्पॉर्टंट चमचे देखील मी तिथेच ठेवलेले आहे, जेणेकरून स्वयंपाक करताना घाई गडबडही होणार नाही आणि ओट्यावर पसारा देखील होणार नाही.
बघा, ओट्यावर मी अशा प्रकारे सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे, जेणेकरून त्या वेळेवरही मिळतील आणि जागच्या जागी ठेवल्याही जातील. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण चहा वगैरे करतो तर कप्स डायरेक्टली ओट्यावर ठेवतो, घाईगडबडीत तो चहा सांडतो आणि मग ओटा देखील खराब होतो. अशा वेळेस ना मी एक सवय लावलेली आहे, जेव्हाही मला चहा घ्यायचा असतो ना तर मी ते कप डायरेक्टली ओट्यावर न ठेवता अशा प्रकारे ट्रेमध्ये ठेवते, कारण नेताना देखील आपल्याला ट्रे वापरावाच लागतो. तर त्यामुळे काय होतं की ओटा देखील खराब होत नाही. त्यानंतर गाळणीमध्ये जेव्हाही चहापत्ती राहिलेली असते मी तेव्हाच्या तेव्हा ती धुवून आहे ना डस्टबिनमध्ये टाकत असते, जेणेकरून गाळणीही त्यामुळे खराब होत नाही आणि आपली सिंक देखील खराब होत नाही. नाहीतर बरेचदा जी पत्ती असते ती सिंकमध्ये गेल्या जाते आणि सिंक देखील आपली ब्लॉक होऊ शकते. तर ही देखील एक सवय तुम्ही किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यासाठी वापरू शकता. त्यानंतर किचनमधली व्हर्टिकल स्पेस ऑर्गनाईज करण्यासाठी मी एक ऑर्गनायझर तुम्हाला दाखवला. त्याचप्रमाणे किचनशी रिलेटेड जे क्लिनिंग सामान आहे ते देखील तुम्ही एका अशा बास्केटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवा. जेव्हा किचन क्लीन करायचं असते तर सगळं वेळेवरही मिळेल आणि तुम्हाला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही. तर अशा प्रकारे DIY डब्यांमध्येच मी हे सगळं ऑर्गनाईज करून किचन सिंक एरियाजवळचं एक छोटंसं कॅबिनेट आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे अगदी सिंपल पद्धतीने मी माझा किचन ओटा त्याचबरोबर किचन ऑर्गनाईज केलेला आहे. माझं किचन काही खूप मोठं नाही आहे, खूप कमी स्टोरेज आहे. तरी देखील अशा प्रकारे तुम्ही जर ऑर्गनाईज केलं तर तुमच्या किचन ओट्यावर पसाराही होणार नाही आणि प्रत्येक वस्तू वेळेवर मिळेल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा. लाईक केल्यावर हाईप नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. व व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.